रिपब्लिकन पक्ष कोरिपा या पक्षाचे आज राष्ट्रीय अधिवेशन अशोकनगर येथील गुरु नानक सभागृहात संपन्न झाले। या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देश खोब्रागडे हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक डॉक्टर या अधिवेशनात 2 परिसंवाद घेण्यात आले। त्यामध्ये देशात विद्यमान सरकार कसे हुकुमशाहीकडे वाटचाल करीत आहे याबद्दल प्रमुख व्यक्तींनी चिंता व्यक्त केली। हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मनिरपेक्ष व समाजवाद या तत्वावर आधारित असावा अशी तरतूद करून ठेवली, परंतु विद्यमान सरकार राज्यघटनेला तिलांजली देत एककल्ली कारभार करत असल्याचा सूर या परिसंवादात व्यक्त करण्यात आला। या राष्ट्रीय अधिवेशनाला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून पदाधिकारी उपस्थित होते। यामध्ये विद्यार्थी आघाडी, लोक आघाडी व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता। महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस श्री जीवन बागडे यांचे स्वागत विनायक रणवीर करतील। प्राध्यापक मुकुंद मेश्राम यांचे स्वागत कमलेश मेश्राम करतील। भीमराव चौरे यांचे स्वागत सुदर्शन मुन करतील। विनायक रणवीर यांचे स्वागत रवी पाटील करतील। पाहुण्यांचे स्वागताचा कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे आणि पहिल्या आणि दुसऱ्या सत्राला आता सुरुवात होत आहे। हे जे सत्र आहे हे प्राध्यापक डॉक्टर एन ढोके यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण यासाठी म्हणून येणार पण त्याची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते आपला आज इथे उपस्थित नाही। या सत्राचा जो विषय आपण ठेवला तो देशातील वर्तमान राजकीय परिस्थिती, आव्हाने व उपाययोजना। आपण सगळे या देशातील जी काही भयावह परिस्थिती जी आहे सुरू आहे, मागील 10-11 वर्षापासून अत्यंत पराकोटीची, अत्यंत भयंकर अशी, अत्यंत टोचणारी किंबहुना या देशामध्ये विषमतेला अत्यंत टोकदारपणे दिवसागणिक वाढवत येणारी अशी परिस्थिती आपण या देशामध्ये बघतो आहोत। या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, देशाची राज्यघटना जेव्हा तयार झाली आणि सार्वभौम लोकशाही गणराज्य या देशाला आता घडवायचं आहे, या दृष्टिकोनातून जेव्हा वाटचाल सुरू होती तेव्हा असं नव्हतं लक्षात की असाही एक काळ या देशावर येईल। मी तर याला संकट काळ म्हणतो। ते यासाठी
की देशातील बहुसंख्याक जनता ही दुखी आहे, कष्टी आहे, वेदनेने ग्रस्त आहे आणि कोणत्या राज्यव्यवस्थेकडे आपण आता जात आहोत? राज्यव्यवस्था अशी असं स्वप्न नव्हतं बघितलं. ज्यांना स्वप्न पडत नव्हती उज्ज्वल भविष्याची, त्यांनाही या देशाने स्वप्न पाहायची संधी दिली होती. संविधानाने ते स्वीकारलं होतं. आता स्वप्नांचा खुलेआम गळा दाबला जातो. स्वप्नांना अक्षरशः बंदी आलेली आहे. सर्वसामान्यांच्या लेकरांना, मुलाबाळांना, तरुणांना या देशामध्ये आपलंही उज्ज्वल भविष्य होऊ शकतं, ही जी एक हुरहुर लागलेली असायची की आमचाही उद्धार या देशामध्ये होऊ शकतो, जो पिढ्यानपिढ्या, शतकानुशतके ज्यांना दाबल्या गेलं, वंचित ठेवल्या गेलं, ज्यांना अक्षरशः व्यवस्थेच्या बाहेर फेकलं गेलं होतं, त्यांना या संविधानाच्या माध्यमातून नव्या राज्यव्यवस्थेतून एक मार्ग मोकळा करून देण्यात आला होता. काही कालखंड त्या दिशेने प्रवास निश्चितच सुरूही होता. पण आता जे आम्ही या देशामध्ये जे बघतोय, ती जी व्यवस्था या देशामध्ये लादल्या जाते आहे, ती व्यवस्था बाबासाहेब आंबेडकरांना किंबहुना या देशामध्ये संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये जी माणसं होती त्यांना हे अजिबात अभिप्रेत नव्हतं. आज जे धोरण या देशामध्ये राबवल्या जाते आहे ते अत्यंत भयावह आहे. ते लोकशाहीचा गळा घोटणार आहे. 22 डिसेंबर 1952ला या देशामध्ये जर लोकशाही यशस्वी व्हावयाची असेल तर आपण काय केलं पाहिजे, या दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलं. काय म्हणाले बाबासाहेब? वकिलांची, न्यायाधीशांची एक अत्यंत फौज होती. त्यांच्यापुढे बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी विधानं केली आणि या लोकशाहीला जर टिकवायचं असेल तर काही गोष्टी या अगत्याने पथ्य म्हणून आपण ते पाळलंच पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस मांडली होती. या देशामध्ये लोकशाहीची व्याख्या निरनिराळ्या प्रकारे या जगाच्या पाठीवर केली जाते. देशातल्याही लोकांनी काही प्रमाणात, बहुतांशी लोकांना ती ठाऊक आहे. एक तर वॉल्टर बेगहॉट जे म्हणतात की गव्हर्नमेंट बाय डिस्कशन, चर्चेवर आधारलेलं शासन असलं पाहिजे. दुसरी व्याख्या जी जगप्रसिद्ध आहे ती म्हणजे ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, लोकांसाठी, लोकांद्वारे चालवले जाणारी ठासून ठणकावून या देशातल्या तमाम नागरिकांना जो संदेश दिला तो म्हणजे बाबासाहेब म्हणतात की मला जी लोकशाही अभिप्रेत आहे, मला जी शासन व्यवस्था अभिप्रेत आहे ती म्हणजे रक्ताचा एकही थेंब न सांडवता लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारी शासन व्यवस्था, ती म्हणजे खरी राज्य व्यवस्था आहे, ती म्हणजे खरी शासन व्यवस्था आहे आणि ती माझी लोकशाहीची व्याख्या. रशिक आनंद, राष्ट्रीय प्रवक्ता खोलिपा आणि दुसरे आमचे प्रमुख पाहुणे आहेत. त्यामध्ये भाऊ निर्भवने जे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहेत, मी यांना विनंती करतो की त्यांनी या सत्राला आता सुरुवात करावी. सत्राचा जो विषय आहे संस्थापक झाल्यानंतर प्रथम सरचिटणीस म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र कीर्तिशेष दिवंगत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रिपब्लिकन पक्ष खोलिपाचे राष्ट्रीय अधिवेशन आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी गुरु नानक भवन, राम मनोहर लोहिया वाचनालयाजवळ उत्तर नागपूर इथे संपन्न होत आहे. या सोहळ्यात आपण
प्रत्यक्ष सहभागी होऊन रिपब्लिकन पक्षाला उंच भरारी प्राप्त व्हावी यासाठी आपण कटिबद्ध आहात असंच मी ग्राह्य धरून आजच्या या प्रास्ताविकाला सुरुवात केली. तत्पूर्वी आपल्या देशातील विविध राज्यक्षेत्र, सांस्कृतिक, धार्मिक, संरक्षण विषयक, आर्थिक विषयक आणि इतर सर्वतोपरी जे हुतात्मे होऊन गेले त्या हुतात्म्यांना सर्वतोपरी पक्षाच्या वतीने आणि विदर्भ प्रदेशाचा अध्यक्ष या नात्यानं श्रद्धासुमन अर्पित करतो. आजच्या कार्यक्रमाची प्रमुख प्रस्तावना म्हणजे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या कार्याचा उजाळा, त्यांनी केलेले कार्य आणि आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच पक्षाचे प्रथम सरचिटणीस यांनी केलेल्या कार्याच्या उजाळा आणि त्यानुसार आपण कार्य करावे, त्यांची प्रेरणा घ्यावी या उद्देशाने हा एक आपल्या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम होत आहे. या ठिकाणी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी रिपब्लिकन नावाचा जो पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केला, मात्र निसर्गाने त्यांना त्या पक्षासाठी पाहिजे त्या पद्धतीने कार्य करण्याची संधी उपलब्ध करून दिली नाही. शेवटी निसर्गाच्या पुढे कोणाचं काहीही चालत नाही आणि हे आपल्याला महाराष्ट्रात किंबहुना भारतात आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. प्रस्तावनेमध्ये मी फक्त एवढं सांगू इच्छितो, रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व हे 1956 नंतर जे आज तागायत त्या पक्षाच्या नावाला कोणीही कमकुवत किंवा संपवण्याचा जो प्रयत्न केला असेल ते आजपर्यंत शक्य झालं नाही आणि भविष्यातही ते शक्य होणार नाही. आणि अशा परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला रिपब्लिकन पक्ष हा तुमच्या आमच्या सर्वांत्वाने आणि मेहनतीने पुढे जाईल यात शंका करण्याचं कारण नाही असं मला वाटतं. आपल्याकडे जी काही उपस्थिती आहे त्या उपस्थितीचा विचार केला तर आपण हे सांगू शकतो की रिपब्लिकन पक्षासाठी ज्या पद्धतीनं कार्यकर्ते कार्य करीत आहेत त्या सर्वांचं त्याच पद्धतीनं अभिनंदन करण्यास सर्व प्राप्त आहेत. इतर पक्षांचा विचार केला तर आपल्याच लक्षात येते की आपल्याकडे ज्या स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या आत्मचिंतनाने आपण इथे आलो आहोत, त्यामुळे इतरांच्या याच्यामध्ये की किती आहे उपस्थिती ही महत्त्वाचं नसून उपस्थितीमध्ये किती लोक त्या पक्षाच्या विचाराची बांधिलकी आहेत त्या पद्धतीने आपल्याला हे करायचं. आणि म्हणून मी आपल्याच विनंती करतो की आपण अशाच प्रकारे रिपब्लिकन पक्ष मोठा कसा होईल म्हणून आपण आपणाकडे एक आहे चलो घर की ओर रिपब्लिकन पक्ष की ओर विविध प्रकारच्या याच्यात बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेचे जे योगदान आहे हे योगदान आपण कशा पद्धतीने पूर्ण करू शकतो त्याचे ज्वलंत उदाहरण मी तुम्हाला ऐकून देतो. आज आपल्या इथे IPS, IAS आणि विविध प्रकारचे IRS जे होऊन गेलेत पर्टिक्युलर रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये, तर त्याचा आपण विचार केला या सर्वांचं श्रेय परमपूज्य आदरणीय स्मृतिशेष बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना जातं. परंतु आपण आपल्या फक्त स्वार्थापुढे कोणाचं कुठे काय करावं याच्याकडे आपण दुर्लक्ष केला जाते असं म्हणायला हरकत नाही. म्हणून जास्त न बोलता प्रास्ताविकामध्ये मी एवढं बोलतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे कितीतरी मोठे बुद्धिवंत आणि अनेक व्यक्ती असतानाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त आणि फक्त बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनाच आपलं
वारस नियुक्त केला त्याचे एक प्रमुख कारण निसर्गाला मान्य होतं की त्या गोष्टीला आपण काहीतरी न्याय देऊ शकतो. आणि त्याला रिक्त झालेल्या जनरल सेक्रेटरी पदावर वयाच्या 30व्या वर्षी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना शेड्यूल कास्ट फेडरेशनचे सरचिटणीस म्हणजे बॅरिस्टर असलेले बाबासाहेब त्याचे अध्यक्ष आणि बॅरिस्टर असलेले राजाभाऊ खोब्रागडे सरचिटणीस दिग्गज नेते असताना बाबासाहेबांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंच्यावर का विश्वास टाकला? भविष्याचा विचार बाबासाहेबांनी केला, दूरवरचा बाबासाहेबांनी विचार केला. बॅरिस्टर तरुण होते, शिकलेले होते, परदेशात जाऊन बॅरिस्टरचं शिक्षण हा इतिहास म्हणजे बाबासाहेबांना ही खात्री होती की हा तरुण मुलगा दूरवर या पक्षाला नेतृत्व देईल, हा कुठल्याही राजकीय पक्षाला आपला रिपब्लिकन पक्ष बांधणार नाही, दावणीला कुठे विकला जाणार नाही, एक खात्री बाबासाहेबांना होती. आणि म्हणून बाबासाहेबांनी बॅरिस्टर साहेबांच्यावरती जबाबदारी दिली. बॅरिस्टर साहेबांना 77ला आणीबाणीच्या नंतर ज्या लोकसभेच्या निवडणुका होत्या, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांना पहाटे 3 वाजता फोन केला आणि त्यांना सांगितलं की रिपब्लिकन पक्षाचा मला पाठिंबा हवा आहे तुमचा, मी 2 बॅरिस्टर तुम्हाला भेटायला पाठवतो, बॅरिस्टर अंतुले बॅरिस्टर साठी. दुसऱ्या दिवशी हे दोनही बॅरिस्टरनी त्यांना कोरे चेक आणि राष्ट्रपती पदाची ऑफर. बॅरिस्टर साहेबांनी सांगितलं माझं कुटुंब गर्भ श्रीमंत, पैशामध्ये मी खेळलो, त्यामुळे पैशाची मला कुठलीच लालसा नाही. 69 ते 72 उपसभापती राहिलो, त्याच्यापेक्षा वेगळं काय असणार आहे? त्यामुळं मला राष्ट्रपती पदाची सुद्धा लालसा नाही. जर तुम्हाला खरोखरच आमचा पाठिंबा पाहिजे असेल तो 1956 साली बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा दिलेली आहे आणि धर्मांतराच्या नंतर आमच्या सवलती केंद्राने काढून घेतल्या. जर तुम्हाला आमचा पाठिंबा हवा असेल तर बौद्धांना सवलती द्यायचा. बॅरिस्टर साहेब जाऊ शकले असते मागणीबरोबर, कोरेचे प्रतिष्ठित पद काही मिळालं असतं. बॅरिस्टर साहेबांनी ऐकलं. आज चळवळीतली जी परिस्थिती आपण पाहतो, आज रिपब्लिकन पक्षाच्या जर चळवळीची आपण परिस्थिती पाहिली तर जी लोक आज राजकारणामध्ये नेते म्हणून प्रस्थापित झालेले आहेत त्यांनी रिपब्लिकन चळवळीची अवस्था काय करून ठेवलेली आहे? कुठल्या प्रस्थापित पक्षाच्या दावणीला गवई साहेबांनी तेच केलं, आठवले साहेबांनी तेच केलं आणि असलेले प्रस्थापित सगळे राजकीय पक्ष तेच करतायत. रिपब्लिकन पक्ष स्वतःच्या पायावर उभा करणं ही शिकवण बॅरिस्टर साहेबांनी आपल्याला दिली. बॅरिस्टर साहेबांनी लोकप्रतिनिधी निवडून आणले, खासदार निवडून आणले, आमदार निवडून आणले, नगरसेवक निवडून आणले, नागपूरला 4 महापौर झाले, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या सर्व राज्यांमध्ये बॅरिस्टर साहेबांचे कार्यकर्ते आमदार म्हणून निवडून आले. जातीच्या समाजाच्या बाहेर जाऊन गोमनसिंग नागपुरे लोधी समाजाचा म्हणून 4 वेळा आमदार झाले मध्य प्रदेशामध्ये. त्याच्या आधी कचरूलाल जैन, पायात चप्पल न घालणारा जैन आमदार झाले, खासदार झाले. ही किमया फक्त बॅरिस्टर साहेबांनी केली. बॅरिस्टर साहेबांच्या नंतर असं वाटलं होतं की हा पक्ष संपेल की काय. श्यामबाबू डिपार्टमेंट एका झंझावाता सारखं फिरले. गिरीश साहेबांचं एक वाक्य आहे, आंबिवलीमध्ये मुंबईला कल्याणमध्ये एका जयंतीच्या कार्यक्रमात गिरीश साहेब असं म्हणाले की गिरीश खोब्रागडेला विकत घेणारी नोट या भारताच्या रिझर्व्ह बँकेत छापली गेली. ही या कुटुंबाची एक परंपरा आहे त्यागाची. श्यामबाबू डिपार्टमेंटल स्टोअर विकलं, गिरीश साहेबांचा सगळा व्यापार व्यवसाय केला. उपेंद्र शेंडे साहेब
ऑफर दिली, पैशाची ऑफर दिली, MLCची ऑफर दिली, मंत्रिपदाची ऑफर दिली. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी बॅरिस्टरचा कार्यकर्ता आहे, आम्ही काँग्रेसच्या विरोधात निवडून आलेलो आहोत, आम्ही तुमच्यासोबत येऊ शकत नाही. नामांतराची लढाई आजही प्रलंबित आहे. हे सांगणारा रिपब्लिकन नेता आज आहे का, जो उठतो कुठल्या तरी पक्षाला पाठिंबा देतो? आज आठवलेले सगळे दोन्ही बाजूला जाऊन आले, काँग्रेसबरोबर राहिले, भारतीय जनता पक्षाबरोबर राहिले. रिपब्लिकन मधून गेल्या 30 वर्षामध्ये सगळे उठतात, पाठिंब्याचं राजकारण करतात. अस्तित्व संपुष्टात आणलं, तुम्हाला सत्तेवर बसवायचं आहे. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल आणि लोकांना हे सांगावं लागेल. लोकांना हे सांगावं लागेल की आता तुम्हाला हे ओळखायचं आहे. पैसे आपले, आपण प्रत्येक गोष्टीत टॅक्स भरतो. प्रत्येक गोष्टीत, अन्नधान्याच्या गोष्टीपासून तुम्ही हॉटेलात गेला तरी जेवायला, चहाला, नाश्त्याला तुम्हाला टॅक्स आहे. तुम्ही घेतलेल्या प्रत्येक वस्तूवर टॅक्स आहे. कपड्यावर घ्या, रेशनिंगवर घ्या, सगळ्या गोष्टींच्यावर टॅक्स आहे. तुम्ही प्रवास केला त्याच्यावर टॅक्स आहे. म्हणजे पैसे आपल्या खिशातले मजा मारणार हे. मला सांगा की आता सगळ्या राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जा, सगळ्या महापालिकांमध्ये जा, सगळीकडे रस्त्यांवर खड्डे, प्रचंड खड्डे. नवीन बसवलेले पूल, नवीन निर्माण केलेल्या सगळ्या संस्था पडतात. ब्रिटिश कालीन वास्तू आजही मोठ्या ताकदीने उभ्या आहेत. परंतु काय होतंय, प्रचंड मोठा भ्रष्टाचार. मग तुम्ही स्वतःला जर पार्टी विथ डिफरन्स म्हणणारी लोक आज सत्तेवर असताना एवढा मोठा भ्रष्टाचार करत असाल, किंवा भ्रष्टाचार करणाऱ्यांना सत्तेवर बसवत असाल, किंवा त्यांना सत्तेत बसवून घेत असाल, सहभागी करून घेत असाल, तर याचा पर्दाफाश करण्याची जबाबदारी विरोधी पक्ष म्हणून आपली आहे. राहुल गांधी देशभर फिरतायत, परंतु राहुल गांधीच्या पक्षातले लोक आजही मनुस्मृतीच्या विचारातले आहेत. राज्यातले असतील, वेगळ्या राज्यातले असतील. आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी लोकसभेला जरूर पाठिंबा दिला, विधानसभेला आम्हाला त्यांनी विश्वासार्ह केलं. शेवटपर्यंत चर्चेत ठेवलं, शेवटपर्यंत विरोधी पक्षनेते आणि चर्चा झाली. आणि 21 जून 1979 शरद पवार मुख्यमंत्री असताना एक जिया निघाला. काय जिया निघाला? अनुसूचित जातीच्या विकासासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातला 15% वाटा ठेवण्यात येईल. आज 46 वर्ष झाली. आपण बातम्या काय ऐकतो? सामाजिक न्याय मंत्री म्हणतात अजितदादांनी आमचा वाटा पळवला, आमचा निधी पळवला. तो काय आजचाच सामाजिक न्याय मंत्री होतो का? चंद्रकांत आंतरे काँग्रेसचं सरकार होतं तेव्हाही अजितदादांनी सगळा वाटा पळवला. म्हणजे झिआरमुळे निर्माण झालेला वाटा सुद्धा आम्हाला द्यायला तयार नाही, आणि जो वाटा मिळतो तोही आपल्याला द्यायला तयार नाही. त्यामुळे शिक्षणाची शिष्यवृत्ती असेल, फेलोशिप असेल, परदेशी शिक्षणाची शिष्यवृत्ती असेल, आज परदेशी शिक्षणामध्ये ज्या लोकांची निवड होते त्यांना वेळेवरती मिळत सुद्धा नाही. त्यांना परत उत्पन्नाची आठ, क्रिमिलेअर, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टी कधी दुरुस्त होतील तर तो वाटा आपल्याला मिळाला देण्यासाठी संघर्ष करत राहिले. आणि ते असे महान व्यक्ती, आणि त्यांच्यानंतर माझ्या मी त्यांच्या संपर्कामध्ये गेलो होते असे माननीय आमचे दिवंगत नेते उपेंद्रजी शेंडे साहेब यांनी खूप चांगल्या पद्धतीने खूप वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे मी रिपब्लिकन पक्षामध्ये जॉईन झालो. आणि रिपब्लिकन फेडरेशन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. मुंबईपासून ते संपूर्ण पुणे, कोल्हापूर पर्यंत, नागपूर आणि तिकडे विदर्भ, कोकणामध्ये सुद्धा सर्व मुलांच्या संपर्कामध्ये आहे. विद्यापीठ स्तरावर बऱ्याच वेगवेगळ्या निवडणुका लागणार आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही जय भीम और यहाँ उपस्थित यहाँ विचार मंच पे विराजमान सभी मान्यवरों को जय भीम और यहाँ उपस्थित सभी
सम्माननीय गण को मेरा जय हिंद। यहाँ और उस माध्यम को हमें निर्माण करना है, तैयार करना है। अगर विद्यार्थी, युवा और महिलाएं रिपब्लिकन मूवमेंट को समझ के, उससे जुड़ के अच्छी तरह से कार्यरत रहे तो रिपब्लिकन मूवमेंट जो बाबा साहब और बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे इन्होंने जो रिपब्लिकन मूवमेंट आगे बढ़ाया है उसे हम सब मिलके आगे बढ़ा सकते हैं और उसे कोई रोक नहीं पाएगा। बाबा साहब के रिपब्लिकन मूवमेंट को आदरणीय बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे ने गतिमान किया है। बाबा साहब के बाद जिन नेताओं ने रिपब्लिकन मूवमेंट की बात पर अपने हाथ में ली, उनमें से बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे ने रिपब्लिकन मूवमेंट को उच्च मुकाम तक पहुंचाया और इस कार्य में बैरिस्टर साहब को महिलाएं, युवक और विद्यार्थियों का भी सक्रिय साथ प्राप्त हुआ है। उसी तरह हमें भी इससे जुड़ के अच्छी तरह से कार्यरत होके इसे आगे बढ़ाना है। समाजकारण को राजकारण का साथ मिल जाए तो समस्या का समाधान निकालना आसान हो जाता है। यह आदरणीय बैरिस्टर साहब ने जान लिया था। पहले वो रिपब्लिकन मूवमेंट में थे, उसके बाद उन्होंने अपना रुख, अपना मोड़ राजकीय क्षेत्र में लिया है। वो विद्यार्थी दशक से ही इसमें कार्यरत थे। महिलाओं के सामाजिक प्रश्न, युवाओं के आपण जर बघितलं तर जीएसटीचा जो आज कमी केली म्हणत आहेत, पण 2017 जुलै 2017 पासून कितीतरी प्रमाणामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ती जर जीएसटी आज कमी केली तर आपण त्याचा उहापोह करून चालणार नाही। तर आपल्या विचाराची, आपल्या हक्काची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती संकल्पना भूमिका मांडली होती की स्वाभिमानी सत्ताधारी बनायची, ही आपल्याला भूमिका घेऊन पुढे जावं लागेल। आता आम्ही आमचे मराठवाड्याचे उभरते नेतृत्व म्हणून आम्ही त्यांना संबोधतो ते माननीय प्रकाश भाऊ बैरामजी तावडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी फेडरेशनचं काम तर जोरदार चालूच आहे। त्यांची पीएचडी चालू आहे, माझी त्यांच्यासोबतच पीएचडी चालू आहे। तर मग तो हम उस उपलब्धि में बहुत सारे बच्चों को जो बहुत गरीब है, जो एजुकेशन नहीं ले पा रहे हैं, हम उन्हें फ्री एजुकेशन विद बुक्स एंड एवरीथिंग प्रोवाइड करने वाले हैं। सो मेरी आपसे बस यही विनती है एंड थैंक यू सो मच। चित्र अशा परिस्थितीमधून जात आहे। गोरगरीब लोकांना शिक्षण मिळालं तरी त्याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह एज्युकेशन मिळत नाही आहे आणि किती खेड्यापाड्यातील विद्यार्थी या शिक्षणापासून कोसो दूर आहेत। मग बेसिक इम्प्लिमेंट करण्यापेक्षा या ठिकाणी सरकार काय करत आहे तर आरक्षणाचे मुद्दे घेऊन, वर्गीकरण उपवर्गीकरणाचे मुद्दे घेऊन जातीय तेढ निर्माण कसे या ठिकाणी तयार होईल महाराष्ट्रामध्ये आणि वातावरण कशा प्रकारे दूषित होईल याकडे या ठिकाणी सरकारचं काय लक्ष चालले का असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळं आपली एक जिम्मेदारी आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला शासन करती जमात व्हायचं आहे, तोच मुद्दा घेऊन आपल्याला या ठिकाणी काम करावं लागेल आणि तेही बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या नावाखाली बाबासाहेब आंबेडकरांची सत्ता, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची सत्ता या ठिकाणी आपल्याला आणावी लागेल। मग ती अगदी स्थानिक स्वराज्य संस्थेपासून असेल, विधान परिषद असेल, आमदारांचं मतदान असेल, खासदारांचं निवडणुकीचं मतदान असेल, तर ती शक्ती आपल्याला या ठिकाणी एकवटावं लागेल। मग
काय करावं लागेल आपल्याला की ज्याप्रमाणे बोधिवृक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारून या ठिकाणी तो लयास जात असलेला बौद्ध धर्म व बौद्ध धर्म भारतामध्ये पुनरुज्जीवन केलेला आहे, तशाच प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा आम्हाला एक राजकीय अजेंडा दिलेला आहे, तर तो पुन्हा एकदा आपला बळकट करायचा आहे. त्यासाठी आम्ही विद्यार्थी म्हणून आपल्या सोबत आहोत. आपल्या पक्षाच्या नेत्यांना भेटायला 2-2 तास थांबायचे आमदार लुणावर त्या स्कूटीवर फिरायचे. आज करोडपती आहे. कशाच्यामुळे? सार्वजनिक बांधकाम खाते, प्रचंड पैसा. मध्ये कोणीतरी टीका केली त्यांच्या युट्यूबला. त्यांनी असं म्हटलं की 200 कोटी रुपये महिन्याला कसे मिळवायचे त्याची अक्कल मला आहे. हा सगळा भ्रष्टाचार आणि या सगळ्या भ्रष्टाचारातून हा देश आपल्या ताब्यात आला पाहिजे. आणि हा देश निवड आपल्या ताब्यात नाही तर हिंदुत्ववादी विचारसरणीतून हा देश पुढे गेला पाहिजे. बघा, वाटचाल केल्यामुळे जी जमीन मिळाली, लाखो हेक्टर जमीन, ती कोणाला मिळाली? फक्त महाराष्ट्राला मिळाली का? फक्त अनुसूचित जातीच्या लोकांना मिळाली का? या देशातल्या प्रत्येक समाजातल्या माणसाला मिळाली. ज्याच्याकडे जमीन नाही त्या प्रत्येकाला ही जमीन वाटली गेली. आम्ही हे श्रेय घेण्यात कमी पडलो. 59 पर्यंत MPSC UPSC मध्ये म्हणजे केंद्राच्या आयोगामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश नव्हता. बॅरिस्टर साहेब आणि दादासाहेब गायकवाडांनी ही मागणी लोकसभेत राज्यसभेत मांडली, आकडेवारी सहित मांडली. तेव्हा केंद्र सरकारला तो निर्णय घ्यावा लागला. आणि तेव्हापासून जे IAS ऑफिसर झाले त्यांना हे माहिती आहे का? आम्ही रिपब्लिकन पक्षामुळं ही सवलत घेऊन इथपर्यंत आलो. हे सगळे विसरलेले आहे. आणि गेल्या 30 वर्षातली जी वाटचाल आहे रिपब्लिकन पक्षाची, पाठिंब्याचे राजकारण, त्याच्यामुळे रिपब्लिकन पक्षाची पद सर्वसामान्यांच्या मध्ये संपलेली आहे. ती पुन्हा आपल्याला निर्माण करायची आहे. ती ओळख आणि ते अस्तित्व रिपब्लिकन पक्षाचं निर्माण करायचं आहे. आणि म्हणून आपण काय केलं? बॅरिस्टर साहेबांच्या कुटुंबातले रशिक आनंद, राष्ट्रीय प्रवक्ता खोलिपा आणि दुसरे आमचे प्रमुख पाहुणे आहेत. त्यामध्ये भाऊ निर्भवने जे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहेत. मी यांना विनंती करतो की त्यांनी या सत्राला आता सुरुवात करावी. सत्राचा जो विषय आहे संस्थापक झाल्यानंतर प्रथम सरचिटणीस म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र स्फूर्तिसेन दिवंगत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रिपब्लिकन पक्ष खोलिपाचे राष्ट्रीय अधिवेशन आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी गुरु नानक भवन राम मनोहर लोहिया वाचनालयाजवळ उत्तर नागपूर इथे संपन्न होत आहे. या सोहळ्यात आपण प्रत्यक्ष सहभागी होऊन रिपब्लिकन पक्षाला उंच भरारी प्राप्त व्हावी यासाठी आपण कटिबद्ध आहात असंच मी ग्राह्य धरून आजच्या या प्रास्ताविकाला सुरुवात केली. तत्पूर्वी आपल्या देशातील विविध राज्यक्षेत्र, सांस्कृतिक, धार्मिक, संरक्षण विषय, आर्थिक विषय आणि इतर सर्वतोपरी जे हुतात्मे होऊन गेले त्या हुतात्म्यांना
सर्वतोपरी पक्षाच्या वतीने आणि विदर्भ प्रदेशाचा अध्यक्ष या नात्यानं श्रद्धासुमन अर्पित करतो. आजच्या कार्यक्रमाची प्रमुख प्रस्तावना म्हणजे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या कार्याचा उजाळा, त्यांनी केलेले कार्य आणि आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच पक्षाचे प्रथम सरचिटणीस यांनी केलेल्या कार्याच्या उजाळा आणि त्यानुसार आपण कार्य करावे, त्यांची प्रेरणा घ्यावी या उद्देशाने हा एक आपल्या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम होत आहे. या ठिकाणी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी रिपब्लिकन नावाचा जो पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केला, मात्र निसर्गाने त्यांना त्या पक्षासाठी पाहिजे त्या पद्धतीने कार्य करण्याची संधी उपलब्ध करून दिली नाही. शेवटी निसर्गाच्या पुढे कोणाचं काहीही चालत नाही आणि हे आपल्याला महाराष्ट्रात किंबहुना भारतात आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. प्रस्तावनेमध्ये मी फक्त एवढं सांगू इच्छितो, रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व हे 1956 नंतर जे आज तागायत त्या पक्षाच्या नावाला कोणीही कमकुवत किंवा संपवण्याचा जो प्रयत्न केला असेल ते आजपर्यंत शक्य झालं नाही आणि भविष्यातही ते शक्य होणार नाही. आणि अशा परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला रिपब्लिकन पक्ष हा तुमच्या आमच्या सर्वांगत्वाने आणि मेहनतीने पुढे जाईल यात शंका करण्याचं कारण नाही असं मला वाटतं. आपल्याकडे जी काही उपस्थिती आहे त्या उपस्थितीचा विचार केला तर आपण हे सांगू शकतो की रिपब्लिकन पक्षासाठी ज्या पद्धतीनं कार्यकर्ते कार्य करीत आहेत त्या सर्वांचं त्याच पद्धतीनं अभिनंदन करण्यास ते सर्व प्राप्त आहेत. इतर पक्षांचा विचार केला तर आपल्याच लक्षात येते की आपल्याकडे ज्या स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या आत्मचिंतनाने आपण इथे आलो आहोत, त्यामुळे इतरांच्या याच्यामध्ये की किती आहे उपस्थिती ही महत्त्वाचं नसून उपस्थितीमध्ये किती लोक त्या पक्षांच्या विचाराची बांधिलकी आहेत त्या पद्धतीने आपल्याला हे करायचं. आणि म्हणून मी आपल्याच विनंती करतो की आपण अशाच प्रकारे रिपब्लिकन पक्ष मोठा कसा होईल म्हणून आपण आपणाकडे एक आहे चलो घर की ओर रिपब्लिकन पक्ष की ओर विविध प्रकारच्या याच्यात बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेचे जे योगदान आहे हे योगदान आपण कशा पद्धतीनं पूर्ण करू शकतो त्याचे ज्वलंत उदाहरण मी तुम्हाला एक दोन देतो. आज आपल्या इथे IPS, IAS आणि विविध प्रकारचे IRS जे होऊन गेले पर्टिक्युलर रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये, तर त्याचा आपण विचार केला या सर्वांचं श्रेय परमपूज्य आदरणीय स्मृतिशेष बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना जातो. परंतु आपण आपल्या फक्त स्वार्थापुढे कोणाचं कुठे काय करावं याच्याकडे आपण दुर्लक्ष केला जाते असं म्हणायला हरकत नाही. म्हणून जास्त न बोलता प्रास्ताविकामध्ये मी एवढं बोलतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे कितीतरी मोठे बुद्धिवंत आणि अनेक व्यक्ती असतानाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त आणि फक्त बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनाच आपला वारस नियुक्त केला. त्याचे प्रमुख कारण निसर्गाला मान्य होतं की त्याच गोष्टीला आपण काहीतरी न्याय देऊ शकतो. निर्भावनेचा अज्ञानाच्या अंधारात बाभीमातू क्रांतीची मशाल पेटवली रे. ज्ञानाची लस टोचून ही मेलेली जनता उठवली आणि या समाजाचा गाडा तू ओढला थंड भेटाने, पण आम्ही आमचे मत विकतो फक्त एका दारूच्या भूताने. सांगा धनाचा साधना वाटा कुठाय हो.
प्रकाश चालू सर जे विद्यापीठामध्ये आहे आमच्या नांदेडला मराठवाड्यामध्ये त्यांच्याकडनं 100 रुपये भेट आहे म्हणून खूपच त्यांचे आभार. आणि वामनदादा कर्डकांचा मी शिष्य आहे. आता वयाच्या 4वी-5वीला असताना मी बाबासाहेब आंबेडकरांची ही सुनाई वामनदादा कर्डक आम्ही सगळे सोबत होतो. आणि एका इन्साफमध्ये आम्ही काम केलं. इन्साफ नावाची संघटना, इंडियन नॅशनल सोशल ॲक्शन फोरम. आमचं ऑफिस म्हणजे बेंगलोरला होतं. असो, या ठिकाणी अधिवेशन आपण का घेत आहे? रिपब्लिकन नावाच्या पार्ट्या खूप झाल्या. मी दिलेला ओरिजिनल पक्ष आहे. माझ्या बाजूला हे आम्हाला सगळ्यांना माहीत आहे, पण काही लोकांना माहीत नाही. खेदाची गोष्ट आहे. असू द्या. मारो जरा ठहर जाओ. एक गोष्ट सांगतो तुम्हाला. ना सलाम याद रखना, ना पैगाम याद रखना, पर इतनी सी आरज़ू है, रिपब्लिकन घोड़ी पाला जरूर नाम